छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून कुणाल नावाचा हा पोंगडावस्थेतील पोरगा स्वतःसह त्याच्या आईबापाला घेऊन मेला। खर तर जुने लोक म्हणायचे का 16वं वरीस धोक्याचं, परंतु परिस्थिती पाहिली तर असं दिसतंय का 16वं वरीस हे अति धोक्याचं, म्हणजे ही पोंगड अवस्था, हे वय नवतरुण अवस्था ही अतिशय धोक्याची। जुन्या काळामध्ये म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये रोटी कपडा मकान ही माणसाची गरज होती, पण आता रोटी मकान कपडा नाही भेटला तरी चालेल, पण त्याच्यामध्ये एक तर महत्वाची अति गरज आजच्या जमान्यातली ती म्हणजे मोबाईल। मोबाईल इतकं लोकांना अख्ख्या दुनियेला येडं करून सोडलेलं आहे, आणि या मोबाईल मुळेच या पोऱ्याने त्याच्या आई बापा सगळं स्वतःचा जीव त्या ठिकाणी दिलेला आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा म्हणते की आयफोन हे देखील या घटनेमागे एक कारण आहे। परंतु सांगायचा मुद्दा या ठिकाणी असा आहे का या मोबाईलच्या विश्वामध्ये ही जी नकली दुनिया मोबाईलची उभी राहिलेली, याच्यामध्ये हे पोंगड पोरं कोणाला आदर्श मानता, कोणाच्या त्या ठिकाणी रील पाहता, तर एक फालतू फुलतू कोणी पण रील स्टार उठता, त्या ठिकाणी काही रील बनवता, भाडोत्री गाड्या घेऊन रील बनवणार, भाडोत्री कोट कपडे घालून रील बनवणार, त्याच्यानंतर त्या ठिकाणी व्याजानी मोबाईल घेऊन, हप्त्यानी मोबाईल घेऊन ते जगाला दाखवणार का भारी भारी मोबाईल आमच्याकडे, भारी भारी गाड्या, अशी दिखाव्याची नकली दुनिया। काही रील स्टार इतके भंपक घे, तुम्हाला काय सांगू आता मी, काही रील स्टार इतके भंपक घे, काही मुली म्हणजे चंगळवाद नंगा नाच काही मुलींनी त्या ठिकाणी या सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी चालवलाय। आणि या रील स्टारनी एक रील स्टार सकाळी सांगतो दारू पिऊ नका, व्यसन करू नका, आणि संध्याकाळी दारूच्या दुकानाच्या बाहेर पहिला नंबर याचाच बाटली घ्यायला। काही जण म्हणतात का तुम्ही मिलियनियर बना, बिलियनियर बना, भाड्याचा कोट घालून सांगू राहिले। अरे साला हा ज्याच्या जिंदगीमध्ये काही बनला नाही, ना सरकारी नोकरी मिळवली, ना खासगी नोकरी मिळवली, ना धंदा, ना व्यवसाय, काही स्वतःच्या जीवनात काही केलेलं नाही, पण लोकांना सांगायचं त्या ठिकाणी ज्ञान पाजायचं। असे फालतू आणि भंकस लोक या सोशल मीडियावर जास्त संख्येने त्या ठिकाणी आहे, आणि आपले पोंगड अवस्थेतली पोरं या चंगळवादाच्या नादी त्या ठिकाणी लागताय, या लोकांच्या नादी लागताय। मग मुद्दा हा आहे, हे सगळ्याच प्रत्येकाच्या परिवारामध्ये असा डिप्रेशन मध्ये असलेला, धुमसत असलेला एक कुणाल किंवा कुणाली त्या ठिकाणी एखादी मुलगी आहेच, तर मग यांच्या त्या ठिकाणी हँडल कसं करायचं, यांच्याशी आपण त्या ठिकाणी जुळून कसं घ्यायचं, हे सगळ्यात मोठं पालकांच्या समोरची कसोटी। तर या मुलांशी संवाद साधणं हे सगळ्यात महत्वाचा विषय। संवाद, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, नाही तर सगळेच मुके बसले घरामध्ये, मुका सगळेच मुके बसले घरात, प्रत्येक जण मोबाईल मध्ये मुंडकं घालून बसले, तर काही अर्थ नाही। संवाद करणं, त्याच्याशी चर्चा करणं, त्याच्याशी प्रश्न समजून घेणं, नाहीतर मग दोष फक्त याला देऊन उपयोग नाही, दोष पालकांचा पण त्या ठिकाणी राहणार। संवाद हा हरवत चाललेला, तो संवाद सगळ्यात महत्वाचा। दुसरा विषय महत्वाचा तो म्हणजे हे पोरं मोबाईलवर इकडे तिकडे पण तुलना करून राहिली, याने असा फोन घेतला मला पण घ्यायचा, याने अशी गाडी घेतली मला पण घ्यायची, तर ही तुलना करायची नाही, हे त्यांना समजून सांगणं। तुलना करायचीच असेल तर तुलना कष्टाची करा, मेहनतीची करा, या अशा वस्तूंशी तुलना करण्यात काही अर्थ नाही। तुमची परिस्थिती, तुमची वस्तुस्थिती, तुमच्या पोराला तुम्ही पालकांनी आईबापांनी सांगणं आवश्यक आहे, दुसरं कोणी सांगायला येणार नाही। तुम्ही त्याला सांगितलं नाही तर त्याला असं वाटत राहणार मला हे पाहिजे, मला ते पाहिजे। तुम्ही त्याला समजून सांगा, तुला लहानचा मोठा कसा त्या ठिकाणी केलेला आहे, तुझं शिक्षण, तुझं दप्तर, तुझे गणवेश, तुझं सगळं, सायकल, मोटरसायकल, मोबाईल, तुला कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कष्ट करून मिळवून दिलेले, हे सांगणं तुमचं काम आहे। तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या विरोधात त्या ठिकाणी जाणार, तुम्ही वस्तुस्थितीची परिस्थितीची जाणीव करून दिली नाही, तुमच्या विरोधात 1001% जाणार। तुलना झालं, संयम त्या ठिकाणी आजच्या या पिढीला संयम राहिलेला नाही। त्या आज लग्न झालं, उद्या पोऱ्या पाहिजे आम्हाला, अरे आज थोडं राहतं, प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी वेळ असतो। हा संयम त्यांना शिकवणं अतिशय आवश्यक आहे, यांना नकार शिकवणं आवश्यक आहे। नकार सुद्धा, अपयश पचवणं हे आजच्या जमान्यात, आजचा जमाना क्रूर झालेला आहे, अपयश पचवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे, नकार पचवणं आवश्यक आहे। 4 गोष्टी भेटतील, 4 गोष्टी तुला नाही भेटणार, नाहीतर त्याला सगळं भेटत, तुम्ही सगळं देत गेले, हे घे, मोबाईल घे, गाडी घे, जे पाहिजे ते तुला भेटणार, मग त्याला नकारची सवयच नाही, असा पोरगा डिप्रेशन मध्ये जाणार, तर काय होणार आहे, मग तो त्या ठिकाणी अशा टोकाचे पावलं आत्महत्येचे उचलणारच। नकार सुद्धा, 2 गोष्टी भेटणार, 2 गोष्टी नाही आहे त्या नाही भेटणार, हे नकार पचवायची ताकद त्याला तुम्ही त्या ठिकाणी दिली पाहिजे, तरच तो उद्याचे अपयश त्या ठिकाणी पचवू शकतो। एखाद्या विषयात नापास झाला लगेच आत्महत्या, एखाद्या वर्ष वाया गेलं आत्महत्या। हे अपयश पचवण्याची ताकद, गिळण्याची ताकद त्याला आपल्या आई बापाच्या शिकवणीतून त्या ठिकाणी येणार आहे। अशा सगळ्या गोष्टी, तुलना असन, संयम असन, हे सगळं नकार पचवण्याचा विषय असेल, आणि असं पण नको का त्याला काहीच भेटणार नाही,
त्याला एकदम टोकाचं वागवणार, काहीच नाही, एकदम कडक शिस्तीत, उठ म्हणलं का उठ, बस म्हणलं का बस, एवढं पण टोकाची शिस्त नको आणि एकदम मोकळं वातावरण पण नको, एक बॅलन्स ठेवून त्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता सांगतो, या चंगळवाद आणि फोफावलेली मोबाईलची दुनिया, हे आभासी जग, ही नकली दुनिया मोबाईलची, याच्यामधून पोरांना बाहेर यायचं असेल, एक प्रमाणात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना सवय असते तर ठीक आहे मोबाईलची, पण पूर्ण आयुष्य त्या मोबाईल मध्ये घालणार असेल तर चुकीचं आहे. याच्यातून या सगळ्या नकली मोबाईलच्या दुनियेतून बाहेर यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आणि 18 पगड मावळ्यांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे तुमचं पालक म्हणून, आईबाप म्हणून, घरचे म्हणून कर्तव्य आहे. तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचला, तो त्यांना समजला तर मी 1001% गॅरंटी देऊन सांगतो, तो पोरगा, तो पोऱ्या किंवा ती पोरगी आत्महत्या करणार नाही, कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही, गॅरंटीने सांगतो.